गाईज, कल्याणी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण 3 कलरमध्ये रेसिपी म्हणजेच इंडिपेंडन्स डे स्पेशल मिठाई बनवणार आहोत। कशी बनवली चला सांगते। इथे मी कढई गरम व्हायला ठेवली होती। त्यामध्ये गावरानी तूप आपल्याला अर्धी वाटी घालायचे, 1 वाटी मैदा घालायचा आणि अर्धी वाटी मिल्क पावडर। सर्व काही मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं ड्राय झालं की आपल्याला ते साईडला ठेवून द्यायचं। इकडे साईडला एक कढई घ्यायची, त्यामध्ये 1 ग्लास पाणी आणि 1 वाटी साखर घालायची। थोडासा पाक चिपकेल असा झाला की मग आपला पाक इथं रेडी आहे असं समजायचं। पाक थोड्या थोड्या वेळा चेक करत राहायचा आणि दोघं बोटं चिपकली तर मग आपला पाक इथं बिलकुल रेडी आहे। नंतर आपण गॅस कमी करायचा आणि मग त्यामध्ये जे मिश्रण आपण मैद्याचं बनवलेलं होतं ते त्यामध्ये ऍड करायचं। सर्व हेच माप राहिलं तुमचं तर मिठाईमध्ये पाणीही जास्त होत नाही आणि मैदाही जास्त होत नाही, ती एकदम बरोबर क्वांटिटीमध्ये बनते। तर तुम्ही असंच माप असू द्या आणि जर तुम्ही 2 वाटी मैदा घेतला तर 2 ग्लास पाणी आणि 2 वाटी साखर घ्यायची। नंतर बघा ते मिश्रण सर्व मिक्स करून थोडा वेळ त्याला होऊ दिलं आणि मग अशा वाट्यांमध्ये सेम क्वांटिटीमध्ये आपल्याला काढून घ्यायचं। कलर जो आहे तर तो थोडासा चिमूटभर कलर घ्यायचा आणि बिलकुल थोडंसं पाणी त्यामध्ये ऍड करायचं आणि मग ते जे आपण मिठाईसाठी मिश्रण बनवलेलं होतं त्यामध्ये आपण ते ऍड करणार आहोत। थोडासा कलर घेतला तरी त्याने खूप छान कलर येतो। साईडला लगेच इकडे ग्रीन कलरही त्याच प्रोसेसमध्ये मिक्स करून घ्यायचा आणि आपले इथं 3 कलर जे आहेत ते बिलकुल रेडी आहेत। आता काय करायचं, ह्या साईजचा असा डब्बा घ्यायचा किंवा तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही अशा चौकोनी स्लाइस बनतील असं डब्बा घ्यायचा। त्यामध्ये आपण एक एक कलर टाकून घेणार आहोत। तर बघा अशा प्रकारे कलर टाकायचा आणि त्याला थोडंसं असं एका साईडला जमा करायचं। तुमच्याकडे जर जास्त क्वांटिटीमध्ये तुम्ही मिठाई बनवली असेल तर पूर्ण डब्बा भरून तुम्ही ती टाकू शकतात। त्यानंतर बघा थोडे ड्रायफ्रूट्स टाकले आणि मग नंतर व्हाईट कलर त्यावर ॲड केला आणि पुन्हा एकदा असं पसरवून घ्यायचं। थोडंसं मागे पुढे ते मिश्रण होतं कारण वरतून त्यावर वजन पडतं दुसऱ्या मिठाईचं, त्यामुळे मग ती खालची मिठाई सरकते कारण त्यामध्ये आपण खूप सारं तूप ॲड केलेलं आहे। टेन्शन घ्यायचं नाही, फ्रीजमध्ये गेल्यावर ती मिठाई बिलकुल सेट होते आणि स्लाइसही त्याचे बरोबर पडतात, कलरही त्याचा परफेक्ट दिसतो। वरतून सर्व काही ड्रायफ्रूट्स ॲड करायचे आणि याला फ्रीजमध्ये रात्रभरासाठी ठेवून द्यायचे। सकाळी त्याच्या अशा प्रकारे स्लाइस बनवायच्या आणि मस्त टेस्टी अशी आपली रेसिपी रेडी आहे। खूप टेस्टी लागते, तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। भेटते लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये।